आपल्याकडे दिवाळीला सुरुवात झालेली आहे. सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यानिमित्तानं आपण आपल्या दारामध्ये रांगोळी काढणे, सजावट करणे या सर्व गोष्टीच होतील. तर त्यामुळं मी या वर्षीच्या दीपावलीनिमित्त आपल्या सर्व दर्शकांना आणि चाहत्यांना मनापासून माझ्यातर्फे संपूर्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ज्याला आपण घाटी म्हणतो, आमच्या सर्व डॉक्टरांतर्फे, कर्मचाऱ्यांतर्फे आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारी ही दिवाळी, त्यापुढील वर्ष हे आपल्यासाठी आनंदाचं जावं, आरोग्यदायी जावं, ही परमेश्वराकडं प्रार्थना करतो. आणि दिवाळी साजरी करताना आपण सर्वांनी एक काळजी घेणं आवश्यक आहे की फटाके शक्यतोवर न वाजवलेले जास्त चांगलं राहील. त्यामुळं प्रदूषण होतं. त्याचप्रमाणे आपल्या घरातील काही वृद्ध व्यक्ती असतील, सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, ज्यांना अस्थमाचा त्रास असतो, अशा सर्वांना त्या त्रासापासून आपण वाचवू शकतो जर आपण हे फटाके मुक्त दिवाळी जर साजरी केली. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं आजूबाजूला जी काही मुकी जनावरं असतात, त्यांना या फटाक्यापासून त्रास होतो, प्रदूषणाचा त्रास होतो. तर मला असं वाटतं की ही फटाके मुक्त दिवाळी आपण साजरी करावी. आणि जर जर काही थोड्याफार प्रमाणामध्ये जर वाजवलेच, तर आपण फटाके उडवताना आपल्या कुठल्याही शरीराला इजा होणार नाही. डोळ्याचं त्याच्यापासून संरक्षण झालं पाहिजे, श्वासोश्वासाचा त्रास झाला नाही पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत आपल्या सर्वांना एकदा मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.